14 दिवसापूर्वी श्रीयुत राजूशेठ भागवत, प्रतापराव शिंदे अशा काही मंडळींचा मला फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळे एकत्र बसलो आहोत आणि आता ही जी काय पडझड सुरू आहे, कोण इकडे जातोय, कोण तिकडे जातोय, कोण कुठे जातोय, या पार्श्वभूमीवर संपूर्ण चिपळूण तालुका शिवसेनेचा मेळावा घेण्याचा आमचा विचार. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, मेळावा तुम्ही घ्या. ते म्हणाले मेळावा घ्या म्हणजे नुसता मेळावा घ्यायचा नाहीये, तर त्या मेळाव्याला तुम्ही आलं पाहिजे अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे आणि तुम्ही यावं. आणि ते येण्यानं संघटनेमध्ये ऊर्जा तयार होईल अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे भाव आणि भावना व्यक्त केल्या. तसं पाहिलं तर राजूशेठ भागवत हे नेहमीच माझ्याकडून चर्चा करत असतात, थोडासा हट्ट धरतात. तुम्ही ते काय सांगू नका मला, तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे. मी शक्यतो त्या विषयावर बोलण्याचं टाळत असतो, पण या वेळेला मी त्यांना सांगितलं की मी जरुरी तुम्ही मेळावा लावा. मी सुरुवातीलाच प्रतापराव शिंदे असतील, बाळासाहेब असतील, सुधीरभाऊ शिंदे असतील, नवनिर्वाचित तालुका प्रमुख बळीराम गुजर असतील, राजूशेठ भागवत असतील, नाहीतर त्यांना सहकार्य करणारे सगळे बाकीचे सहकारी असतील, की त्यांनी आज हा चिपळूण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा लावून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला संदेश पाठवला आहे की टायगर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है. मी अजूनही विनंती करतो की खिडक्यांच्या बाहेर प्रत्येक जण एकमेकाच्या पाठीमागून मानावर जाता जिथे राहून समोर बसलात, माझ्या इथे बसलात तर बरं होईल, मला काही त्रास होणार नाही. पण तुम्हाला जे काही मानण्यासारखा त्रास होतोय म्हणून इथे येऊन असे बसलात तरी चालेल. आणि म्हणून आजच्या ह्या मेळाव्यातून तुम्ही केवळ चिपळूण तालुका नाही, रत्नागिरी जिल्ह्याला नाही, तर उभ्या महाराष्ट्रामध्ये एक संदेश तुम्ही पाठवलेला आहे की एक काळ हा कोकण म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या शिवसेनेचा धगधगता निखारा होता. गेली 30-35 वर्ष अनेकांनी या कोकणामधून शिवसेनेला शहरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं उच्चाटन तर नाहीच नाही, पण किमान स्वतःचं अस्तित्व तरी राहावं याकरता म्हणून अनेक पक्षांनी प्रयत्न केला. पण शिवसेना प्रमुखांच्या विचारानं तयार झालेल्या शिवसैनिकांची भेट अशा प्रकारची एक भिंत होती, एक जिंची अशा पद्धतीचा शिवसैनिक एका ध्येयानं, एका विचारानं, एका विश्वासानं आणि नेत्याचा शब्द खाली पडता कामा नये याकरता म्हणून लढत होता. आणि त्या कोकणामध्ये अनेकांनी पाय पसरण्याचा, हात पसरण्याचा, आपल्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करता आलं नाही. इतकी ही अपेक्षा असलेली शिवसेना आज अतिशय कठीण काळातून, कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करते आहे. पण आजच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा संदेश दिला असेल विरोधी पक्षाला की आजही कोकणामध्ये शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तशी भक्कम आहे तशी जिवंत आहे आणि आहे तशा पद्धतीची पेटती मशाल म्हणून शिवसेना आजही उभी आहे. आजही उभी ही शिवसेना प्रमुख या आपले उपनेते बाळासाहेब आजही शिवसेना त्याच ताकदीने उभी आहे, त्याच ताकदीने उभी आहे. पण मगाशी विक्रांत म्हणाला, कदाचित तो विचार काय करणारा पटत नाही जो मी सातत्याने मांडतो की कोण जातो तो जाऊ द्या, गेला तर फरक काय पडतोय, गेला तर फरक काय पडतोय, गेला तर फरक काय पडतोय असं म्हणून चालत नाही. तोही पक्षाचा पदाधिकारी असतो,
तोही पक्षाचा लोकप्रतिनिधी असतो, त्याची काही ना काहीतरी पात्रता, काही ना काहीतरी कुवत बघून आपण त्याला त्या पदावर नेलेला असतो, त्याची काहीतरी योग्यता बघून आपण त्याला कुठल्या ना कुठल्या तरी निवडणुकीमध्ये उभा केलेला असतो. आणि म्हणून तो गेल्यानंतर तो एकदम कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखा एकदम कोविड मुलाचा झाला अशा प्रकारचा विचार करून चालणार नाही. गाई गुरांनी जमिनीवर शेण टाकलं तर ते शेण उचलता सुद्धा काही अंशी ती माती घेऊनच उचलत, माती घेऊनच ते उचलत जातं, माती घेऊनच त्याला उठाव उठत ते उठल असतं. आणि म्हणून हाडामासाची जिवंत माणसं ही माणसं, चार माणसं आपल्या बरोबर घेऊन जातच असतात आणि चार माणसे घेऊन बरोबर जात असतात. त्या प्रत्येकाकडे कानाडोळा करून चालणार नाही. कोणी गेला तरी काही फरक पडत नाही, आम्ही आहोत तिथे आहोत अशा पद्धतीचा भाबडा विचार आणि अशा पद्धतीच्या फक्त भाषणाने हे प्रश्न सुटणार नाही. तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की कोणी गेला तरी फरक पडणार नाही असं म्हणून देहरी खाट्यावर काय होणार आहे का? गेला ना काय फरक पडत नाही, मग मी कशाला धावपळ करू? आपोआपच सगळं तयारच आहे, काहीच आमचं नुकसान झालं नाही, सगळं जाग्यावरच आहे, मग कशाला मेहनत करायची असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आजच्या मेळाव्यातून आपण सर्वांनी हा निर्धार करण्याची गरज आहे, निश्चय करण्याची गरज आहे. कोणीही गेला तरी फरक पडत नाही असा विचार करण्यापेक्षा या क्षणापर्यंत, या क्षणापासून काय वाटेल ते कष्ट उपसील, जीवाची बाजी लावली, दिवस रात्र एक करेल, पैसा नसला तरी हरकत नाही, स्वतःच्या पायांचे त्या ठिकाणी घोडे घातले हरकत नाही, डोळ्याच्या फाटा झाला तरी हरकत नाही, मी कोणीही गेला तरी फरक पडू देणार नाही अशा प्रकारचा निर्धार निश्चय करण्याची गरज. कोणीही गेला तरी फरक पडत नाही किंवा पडणार नाही किंवा पडणार नाही असं म्हणून कळत नकळतपणे आपण आपल्या जबाबदारीपासून दूर जातोय. कळत नकळतपणे आपण आपली जबाबदारी ही वाढली, आपली जबाबदारी पडलेला खड्डा भरून काढण्याची आहे याची जाणीव आपण करून ठेवत नाही. तर गेला तरी काय फरक पडत नाही म्हणून आपण नामानिराळे राहतो का हा विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि म्हणून तो गेला तरी सुद्धा मी माझ्या संघटनेला फरक पडू देणार नाही. 2 माणसं गेली तर 4 माणसं मी बेची, 4 माणसांनी आणखी जोडेल आणि ती जबाबदारी माझी आहे. केवळ आणि केवळ काही मंडळी पदावर आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांचीच ती जबाबदारी आहे असा विचार करून चालणार नाही. तर ती प्रत्येकानं माझी जबाबदारी आहे हे लक्षात घेण्याची गरज. कोरोनाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्या पक्ष प्रमुखांनी एक घोषणा दिली होती, माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी. ह्या एका वाक्यानं संपूर्ण राज्यामध्ये ते वाक्य नाही झालं तर ते लोकांना जगण्याचा आणि जगवण्याचा एक मंत्र झाला होता. देशामध्ये अनेक राज्य आहे, गंगेमधली असलेलं भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं, त्या गंगेमधली कोरोनाच्या कालावधीमध्ये तरंगणारी प्रेत तुम्ही बघितली असाल. मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर रस्ती पडलेली प्रेत तुम्ही बघितली असाल. गुजरातमध्ये कुठल्याही प्रकारच्या अंत्यविधी न करता एकावर एक प्रेत रचून त्यांना त्या ठिकाणी जाळून किंवा तो अंत्यविधी पार पडताना तुम्ही बघितला असाल. पण हा कोणी टीका करू दे, मला अभिमानानं सांगितलं पाहिजे, माझे पक्षप्रमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला केवळ कुठल्याही एका जाती धर्माचं नाही, तो हिंदू असू दे, तो मुसलमान असू दे, तो बौद्ध असू दे, ख्रिश्चन असू दे, जैन असू दे, त्या कोणाचंही प्रेम रस्त्यावर बेवारशासारखं पडलं नाही आणि रस्त्यावर बेवारशासारखं पडून त्याला कोल्या कुत्र्यानं स्पर्श केला नाही. तर मृत्यू तर झाला पण तो दुर्दैव होतं. पण त्या सगळ्यांची अंत्यविधी माझ्या पक्षप्रमुखांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी या घोषवाक्यासह त्यांचे अंत्यविधी सन्मानामध्ये पार पाडले. आज मला वाटते पुन्हा एकदा हे दिवस आले, पुन्हा एकदा हे दिवस आले. मगाशी विक्रांत बोलला
त्यांनी सांगितलं त्यावेळेला सत्ता होती, त्यावेळेला या ठिकाणी मेळावा आम्ही लावला, पण तो मेळा यशस्वी झाला नाही, कारण त्यावेळेला आमची सत्ता होती आणि सत्ता असल्यामुळे लोकांना असं वाटलं सत्तेमधून सगळं काम होईल, आमची गरज नाही. पण आज ही जमलेली पावसाळ्यामध्ये शेतीची कामं सुरू असताना हजारोंची संख्या त्यांनी उद्गार काढले की आज प्रत्येकाला जाणीव झाले की आज माझा पक्ष अडचणीत आहे. हे नाही म्हणून चालणार नाही, माझा पक्ष अडचणीत आहे. आज माझा पक्ष अडचण असताना माझ्या पक्षाला माझी गरज आहे, म्हणून त्या ठिकाणी मला केलं पाहिजे हा विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी आला. हे खऱ्या अर्थानं उद्याच्या यशाची ही नांदी आहे, उद्याच्या यशाची नांदी आहे. इथं अरुण बसले, मी आल्याबरोबर विचारलं सुभाषराव शिंदे कुठे आहे, का नाही त्यांना बोलवलं. खडकोळी म्हणजे जुने सुभाषराव शिंदे, त्यांना बोलवून घ्या. का नाही सकारात्मक पवारांना बोलवलं. तिथे कोळकेवाडीचे सुभाष शिंदे दिसले, बसले. चंद्रकांत राणे बसले. बाळासाहेब शिंदेचा पाय बाळा नसेल म्हणून ते आले नसतील. मला तिथे चंद्रकांत आगवडे पण दिसतोय तिवडीतला. आज मला वाटतं की याची गरज नाही, कोळीचे आमच्या नागपूरचे भाजपवर शिंदे पण मला तिथे दिसतंय. म्हणजे पुढच्या लाईनीमध्ये विजयराव देसाई असतील, राजू भागवत असतील, संतोष चव्हाण असतील, किशोर घाट असतील, राजू दळवी असतील, चंद्रकांत जाधव असतील, प्रभाकर जाधव असतील, तिकडे मोहनराव सावंत असतील, तर फैसल कास्कर असतील. हे तर दिसता येतात, पण शेवटच्या टोकापर्यंत बसलेले जुने जाणते लोक मला या ठिकाणी दिसत आहेत. काय प्रत्येक म्हणतो आमची जागा गेली, आमदारची जागा गेली, आमदारची जागा गेली. कोण जबाबदार? जबाबदार कोण? संतोष झेराडे तुमच्यापासून सर्वांनी, बाळा कदम पासून सर्वांनी, विनोद झेडे पासून सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की ती जागा घालवली कुणी? कसल्या करताय गोष्टी तुम्ही घालवली जागा ही? स्वतःला प्रश्न विचारा, ही जागा घालवलं कुणी? आमदारकीची आता वाढ बघावी लागेल वर्षानुवर्ष तुम्हाला. अशी चूक केली 2004 साली पक्षानं, त्यावेळेला एकदा जागा हातातून गेली, गेल्या वेळेला गेली. पवार साहेबांनी स्वतःहून ही जागा आपल्याला दिली होती, त्यांच्या पक्षाला ही जागा दिली नव्हती. पवार साहेबांनी ही जागा आपल्याला दिली होती. आणि आठवतं का बघा, पवार साहेबांची चर्चा करून आपण या ठिकाणी बैठक घेतली होती, साधी बैठक बोलवली होती. त्यावेळेला सुद्धा जुने जाणते लोक असे सभागृहामध्ये गोळा झाले होते, एका ईर्षेनं जिद्दीनं की पुन्हा एकदा चिपळूण तालुका विधानसभेवर शिवसेनेला फडणवीसावर फटकवायचा म्हणजे फटकवायचा. एका विचारात सगळे एकत्र आले होते. कोणाला पाहिजे होती शिवसेनेची जागा? कोणाला पाहिजे? कोण गेला आणि कोण आला याची चर्चा करण्यापूर्वी जेव्हा ते होते तेव्हाच ते शोधत होते एक घर ते तेव्हा शोधत होते की आता मला कोण काय देतोय, मला सुरेश कदम काय देत आहे, मला आणखीन कोण दुसरा रोहन मध्ये मला काय देतोय, भास्कर जाधव काय देतोय, आणखीन कोण काय देतोय, ह्याचं शोधकाम जे चाललं होतं ते इथं काय तुम्ही तालुक्यामध्ये गपचूप मीटिंग घेत होता आणि देवरूखवाले संगमेश्वरवाले सांगत होते की आम्हाला फक्त उमेदवारी नको, तर आम्हाला उद्याचा आमदार हवाय. संगमेश्वर देवरूखवाले सांगत होते आम्हाला फक्त उमेदवारी नको. खरं तर तो संगमेश्वरचाच अधिकार होता. 3 वेळा चिपळूणला किती उमेदवारी मिळाली होती, त्यामुळे या वेळेला ती उमेदवारी संगमेश्वर देवरूखला मिळायला पाहिजे होती. पण संगमेश्वर देवरूखला फक्त उमेदवारी मिळाली असती, पण ही निवडून यायचं असेल तर शेवटी इथं चिपळूणचाच उमेदवार पाहिजे होता, दुसरा पर्याय नव्हता. आणि मग संगमेश्वरवाले सगळे घसा करून सांगत होते की चिपळूण मधूनच उमेदवारी जाऊ द्या आणि भास्करराव जाधवांना जाऊ द्या. कोण जाऊन देवरूखी संगमेश्वर जाऊन सांगत होतं की आम्हाला चिपळूणवाल्यांना उमेदवारी नको? कोण सांगत होतं? हे जग्गे ते वर्तमानपत्रात छापून आलं, ती भाषण या ठिकाणी क्लिपच्या रूपाने व्हायरल झाली. का पदाधिकारी पेटून उठले नाही? भास्कर जाधव असं म्हणाला होता ना की मला उमेदवारी पाहिजे म्हणून. भास्कर जाधव असं कधीच म्हणाला होता. भास्कर जाधव एवढंच फक्त सांगत होता की ही शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेकडे
राहिली पाहिजे. कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या, कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. इथं दुकानं उघडली होती, कोण अधिक मला काय देतोय. तिथे सगळे बसले सुधीर भाऊ, तुमच्यापासून सगळी मंडळी आपण एकत्र काम केले लोक. कुठला पैसा होता आणि आज तरी कोणाशी पैसा आहे, कोणाशी पैसा आहे. ज्या विचार हरामखोर बोलतात की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला कामं देऊ. यांच्या बापदादाच्या प्रॉपर्ट्या होत्या काय, यांच्या बापदादाच्या प्रॉपर्ट्या होत्या. अरे पैसे ज्यांनी कमवले, हे सगळे पैसे शिवसेनेच्या जीवावर पैसे कमवले, शिवसेनेच्या जीवावर कमवले. आणि ते पैसे आज शिवसेना संपायला जे वापरतायत, त्या पैशाचा बाजार त्यांनी शिवसेना संपायला म्हणून आम्हाला दुःख नाही. आम्ही पैसे कमवले नाही, काय मला दुःख नाही, काही ते दुःख नाही. पण हा गावा संतोष बसलाय, संतोष मोरे, आज त्याला खरं भाषण करायला द्यायला पाहिजे होतं. राजू भागवतांनी खरं भाषण करायला पाहिजे होतं, पण ते मागं बोलतात, समोर बोलायला कसं येतात. आज त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगायला हव्या, त्यांनी तिथे पत्रकार काय बोलायला हवं होतं. हा संतोष अनेक उदाहरणं सांगू शकतो. तो दिसायला साधा भोळा वेळा लोकांच्या दृष्टीने असेल, पण संघटनेकरता एक काळे बळीराम शिंदे, संतोष मोरे, शंकर शिंदे, श्रीपत मोरे, विजय शिर्के, भाऊ सावंत, एकनाथ घाट, हे मुली नागेशराव पवार, हे मुंबईत येऊन काय करायचे, ती कशी शिवसेना आमच्यासारख्या लोकांना हाताशी धरून उभी केली, यांचा अनुभव कधीतरी आताच्या पिढीसमोर आला पाहिजे. लोक बोलतो म्हणून मला काही उपदेश करतात, पण त्याची मला सुख ना दुःख ना खंत ना मला परवा केली. ते काय माझ्या पाठीमध्ये 1999 पासून माझ्या मागे लागलेलीच आहे. आपली मतं प्रभाकर शिंदेला जरी इमानदारी दिली असती, काय बघूया, तर डिपॉझिट गेलं नसतं. निष्ठा होतो, पक्ष सोडतो तो गद्दार, पक्ष सोडतो तो पक्षद्रोही, पक्ष सोडतो त्याच्या नावाने आपण फार मोठ्या शिव्या देतो आणि आपली निष्ठा, त्यातून निष्ठा सिद्ध होत नाही, त्यातून निष्ठा सिद्ध होत नाही. काय झालं 2019 साली मला मंत्रिमंडळाला घ्यायला हवं होतं का नको होतं. सगळ्यात जास्त तुला सगळ्यात जास्त वेळा निवडून आल्यावर संतोष सरांना मीच होतो ना, मला घेतलं नाही. मी फक्त एकदा जी24 बोललो की माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली, कधीही नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवसापासून सभागृहात उभं राहून भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याचं काम, मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रुसून बसण्याच्या वेळी तुटून पडण्याचं काम जर कोण करत असेल, अर्णव गोस्वामी पासूनचा रायगडचा किस्सा बघा काढून, त्या सगळ्यामध्ये तुटून पडत असेल कोणतं भास्कर पडला होता, संपलं काम काही ना आपल्याला मिळालं, हटत नाही. माझ्या आयुष्यात एक वेळाच अनेक वेळेला माझ्या पुढे ताट ओढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचं ताट ओढलं नाही. अनेकांनी ओढायचा प्रयत्न केला. परवाच्या आमदारकीचा पण तोच प्रकार होता, पण मी नाराजी नाही व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली नाही. आज पक्ष फुटला, त्यावेळेला मला मंत्रिपद दिलं नाही, पक्ष फुटला. तो एकच कोणतरी एक माणूस म्हणाला की भास्कर जाधव हे आमच्याकडे आले होते सुरत पर्यंत, पण आम्ही त्याला घेतलं नाही. एकनाथ शिंदेना 100 वेळा त्यांनी फोन केला असं सांगितलं. मी अख्ख्या मीडिया समोर गेलो. भास्कर जाधवनी 100 सोडा, एक जरी फोन एकनाथ शिंदेला केला असला, हे जर तू सिद्ध करून दाखवलंस आरोप करणाऱ्यानं, तर तू एका बापाच्या पोटचा, आणि सिद्ध करून नाही दाखवलं 100 फोन राहून एक फोन, तर तू 100 बापाच्या पोटचा, 100 बापाच्या पोटचा. हे सांगण्याचं धाडस मी केलं. मोठा मुंबईतला भाई, दादा, ज्ञानेश्वराचा तो माणूस. आपण आपल्या तत्वानं जगतो, तत्वानं मरतो, तत्वानं मरतो. मी अनेक वेळा सांगितलंय
की पक्ष बदलणारे जर धोकादायक आहेत, गद्दार आहे, तर त्याच्यापेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे कारवाई करतात ते माझ्या दृष्टीनं महागद्दार असतात. पक्षात राहून वरती निष्ठा काय करायच्या, आम्ही कुठे गेलो नाही आणि गेला स्वस्त बरोबर हो. काय चाललंय हे काय पद म्हणजे आहे का म्हणता, खर्च आहे आम्हाला माहिती आहे, नाही शका भाग नाही, पण त्यालाही काही मार्ग असतात, त्यालाही काही मार्ग असतात. आणि म्हणून निष्ठेनं राहणं. मी आज सांगतो तुम्हाला, आज मी सांगतो त्या पद्धतीने मी सांगतो तसं काही सगळं नसतं. माझी काम करण्याची पद्धत अनेकांना माहिती आहे. सगळ्यांना एकत्र बसतो घेऊन, एक पदाधिकारी जरी नेमायचा असला, एक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्याला उमेदवारी द्यायची असली तरी सगळ्यांना घेऊन बसतो आणि मी चर्चा करतो. शंकरराव मला पाहिजे, शंकरराव इच्छुक आहे, संतोष देराडे पण इच्छुक आहेत, सदैव बेटकर पण इच्छुक आहेत, असणार होता असायला पाहिजे. बाळासाहेब माझी बरोबर आहे, माझी हिंमत आहे तिघांना एकत्र बसवायची, तिघांना एकत्र बसवायचं, तिघांची चर्चा करायची. चला आपण एकमत करूया. एकमत नाही झालं तर गेले 22 वर्ष 2004 सालापर्यंत संघटनेमध्ये एक वाक्यता होती, शेवटी निर्णय दिला की त्या निर्णयाच्या विरोधात कोण बोलत नव्हतं. खरायला मी देणार, पण तो निर्णय मी परस्पर जाहीर करत होतो, अगोदर सर्वांची चर्चा करत होतो, चर्चा करत होतो. अशा पद्धतीनं संघटना आपण आजही ती माझी कार्यपद्धती. गुहागरमध्ये लोक इथं आले काय रे, आधी समोर आपण बसून निर्णय करतो ना, कारण माझ्यामध्ये धाडस आहे. त्यातला कोणतरी एक वाघ असेल, कोणतरी कोळा असेल, कोणतरी एखादी बकरी असेल, तो वाघ आणि बकरीला एकत्र बांधून न्याय करायची हिंमत आणि धमक माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. मला माहिती आहे तो वाघ असला तरी माझ्या त्या बकरीवर तो हात टाकू शकत नाही. त्यानं हात टाकायचं धाडस केलं तर बकरी करूनच त्याचा धाडसाचा खात्मा मी केला राहणार नाही, त्याला पण माहिती. आपण निर्णय करूया. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आल्या, नगरपालिका आल्या, शहरामध्ये ज्या आनंदीचं नाव घेतात, आज रामदास राणे माझ्याकडून नसतील, अण्णा महाडी वारला असेल, पण ज्या वेळेला गौरी ओवासल्या त्या दिवशी आनंदीचा मृत्यू झाला, ते स्वर्गवासी झाले, त्यांच्या अंत्यदर्शनाला मी तिघजण गेलो होतो. रामदास राणे, मी आणि अण्णा महाडी. आम्ही अंत्यदर्शन घेतलं, रस्त्यामध्ये आलो, एका पाण्यामध्ये आंघोळ केली आणि आम्ही गाडीमध्ये चर्चा केली. राजनीती नाही कसं काय शक्य आहे, ठाण्यासारख्या याच्यामध्ये शहरामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हे कसं काय शक्य आहे. गौरी ओसाईच्या दिवशी हिंदू धर्मातल्या महिला गौरी ओसल्यानंतर कुठल्याही महिलाचं दर्शन घेत नाही, घरानं बाहेर, पण महिला नुसत्या ओसे करत होत्या आणि धावत 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 रडत रडत आनंदीच्या अंत्यदर्शनाला येत होत्या. त्याच्यामध्ये हिंदू होत्या, मुस्लिम होत्या, ख्रिश्चन होत्या, ईसाई होत्या, बौद्ध होत्या, भैय होते, महाराष्ट्रीयन होते, नॉन महाराष्ट्रीयन, सगळ्या जाती धर्माचे लोक होते. आम्ही तिघेच तासन तास उभं राहून बघत होतो. एका बाजूला उद्धव साहेब उभे होते, एका बाजूला राज साहेब उभे होते. जे कोणी नालायक म्हणतात ना, ते आनंद दिघे जेव्हा वारले त्यावेळेला उद्धव साहेब तिकडे फिरकून बघितलं नाही, मी माझ्या डोळ्याने बघितलं, मी तिथं हजर होतो. खोटं बोलतात. एका बाजूला उद्धव साहेब होते, एका बाजूला राज साहेब होते आणि आम्ही तासन तास बघत होतो. आणि आम्ही गाडीमध्ये चर्चा केली. गाडीमध्ये चर्चा केली की ठाण्यासारख्या शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक, एक माणूस जर आपल्या सेवेने एकत्र संवाद करत असेल तर आपल्या चिपळूण शहरामध्ये आपल्या शिवसेनेचा झेंडा का फडकत नाही आणि आपल्या शिवसेनेचा झेंडा शिवसेनेवर फडकला पाहिजे. काय पैशापासून सगळे राजभवनापासून शहरातले काही लोक आहेत, नेहमीप्रमाणे भरगच्चे आहेत शहरातले लोक एवढंच, आणि म्हणून शहरातले पण लोक आहेत. रोज सकाळी 8 म्हणजे 8 बाहेर पडायचो,
2 माणसं येऊ द्या, 5 माणसं येऊ द्या, 2 माणसं येऊ द्या, 5 माणसं येऊ द्या, त्यांना घ्यायचं आणि चिपळूण शहरातली प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक घर आम्ही केलं आणि एक वेळा फक्त आम्हाला संधी दिली. 1997 साली त्या दिवशी राजूबाबांनी सांगितल्याप्रमाणे एकच व्यक्तीच्या नगरसेविका आल्या होत्या आणि लोकांच्या मनाला पादर फोडला बाळासाहेब. आणि आमचे 12 आणि त्यांचे 12, 24 पैकी दोघांचे 12 आले आणि जनतेमधून नगराध्यक्ष निवडून यायच्या होत्या. रमेश गिरे रत्नागिरी जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. शेवटच्या रात्री त्यांनी हात केला आणि गुंटेबाईंच्या विरोधात एक पत्रक काढलं की काँग्रेस पक्षाचा या उमेदवारीला काही संबंध नाही आणि केवळ आमची नगराध्यक्षा गुंटेबाई 69 मतांनी पराभूत झाली. हे चित्र आम्ही बदललेलं आहे. हे चित्र आम्ही बदललेलं आहे. 1997 साली ज्या वेळेला एकच फक्त नगरसेवक निवडून आला तेव्हा खुलेआमपणे चिपळूण तालुक्याला मी सांगितलं होतं की आजपर्यंत जे जे यश मिळालं त्या यशाचा मानकरी तुम्ही मला दिला, ठरवला, त्याचे हात तुम्ही मला घातले. आज कोणाचाही दोष नाही, तर आज जो पराभव पत्करलाय ते यश जर माझं असेल तर पराभवाचा मानकरी सुद्धा मीच आहे हे धाडसानं सांगण्याचं काम केलं. ह्याच्यात ढकलण्याचं काम नाही केलं. आजही मी तुम्हाला सांगतो चिपळूण शहरामध्ये बाळा तुम्ही सर्वांनी बाहेर पडा. तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांचं मत बदलावं लागेल. हे तुम्हाला स्पष्टपणे कोण सांगणार नाही. सगळ्या बहुतेक पदाधिकाऱ्यांना मत बदलावं लागेल. तो हरामखोर शशिकांत मोदी मी आग्रह करतो शहर प्रमुख करा. म्हणून चांगला आहे तेव्हा मला मोदी मिळतो साहेब हा चांगला मिळला काय नाही. तुम्ही या ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा नगरपालिकेचा दावा नाही बोलला तो पण मी म्हटलं चांगलं आहे. का गेला, कशाबद्दल गेला, त्यांनी मला फोन केला. साहेब मला बोलायचं काय बोलायचं ते काय झालं. माझ्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. बरं काय झालं तर माझं जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाचं बिल थकलंय. त्या 35 ते 40 लाख रुपयाचं बिल थकलंय. तर मग ते मी अनेकांना बोललो आमच्या नेत्यांना. मग काय झालं पुढे नाही एक पैसा मला वसूल नाही झाला. मग मी रवी चव्हाणांकडे गेलो, सगळ्यांचे अध्यक्ष रवी चव्हाणांकडे गेलो आणि मग रवी चव्हाणांनी त्याचे 14-15 लाख रुपये वसूल करून दिले. म्हणून मी आता पक्ष सोडतो. खूप सारे जगातील 15-16 लाख रुपये हे असले जर विकाऊ असतील. मला रोहन मध्ये एवढे पैसे देतोय, मला सुरेश एवढे पैसे देतोय आणि दीपक एवढे पैसे देतोय. त्या सगळ्यांना ऐकलं समजतो प्रशांत यादवच्या घरात रोज सगळे उजाडले की प्रशांत यादवच्या घराच्या खाली आहो दुसरा माणूस तो विजयला खरं आहे ना. तर तुम्ही त्यांच्या बरोबर जास्त का ही शिवसेना हे शिवसेनेचे पदाधिकारी हा तुमचा स्वाभिमान. शिवराज्याभिषेकाचा विचार तुम्ही करताय. कधीतरी तुम्हाला सुद्धा हे शिवाजी महाराजांच्या विषयातील काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. हा स्वाभिमान कोणतरी मला काहीतरी देतोय मी तिथं जातोय. सुधीर भाऊ आणि बाळा खेडेकर स्पष्ट बोलले शिवसैनिक सध्या बचाव बोलतात. आमच्या काळामध्ये आमची एकदा सुनीताराला तलवार फिरायला लागली सुधीर भाऊ काय की समोर कोणपण असू दे तिच्या आईला मोठा त्याला आढावा केला म्हणून आम्ही समजा. आज इथं अनेक मला दुर्गाची माणसं दिसत आहे. चिपळूण शहराची बाळा मोहीम काढा. बंधू ठाकरेंचा मुलगा एकेकाचे जिल्हा प्रमुख माझ्याशी पटत होतो नव्हतं. हा भाग किती कमी झाला. आज त्यांचा मुलगा आहे. बापू खेडेकरांची मुलगी आहे, मुलं आहे. बाबूराव खातूंची मुलं आहे. विलास चंद्रवडेकरचे नातेवाईक आहेत. पंकज कोरवडकरांचे नातेवाईक तिथे आहेत. त्या खडस जमालुद्दीन खडसांची जे पुढे एकेकाचे शिवसैनिक त्यांची लोक तिथं आहेत. तिथं अनेक लोक जुनी जाणती आहेत. गुहागरमध्ये जाऊन मी काय केलं त्या जिवंत माणसं तिथे गेली, त्यांची घरं बांधून दिली. एक एक माणूस वेचला, एक एक माणूस जोडला. मी आज सांगतो तुम्हाला जर माझ्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल मनापासून बरोबर देखरेखीला नव्हत नको. देखरेखीला नव्हत मी काय करू
नाहीये. पक्षाला यश मिळवून तुम्हाला मत द्यायचं असेल तर सगळं उद्यापासून नव्हे आजपासून उद्या कधी उजाडत नाही. आणि तू बस नाही तुला पत्रकार त्या प्रशांत यादवला मी जवळ करेन, त्या लियाकत शहाला मी जवळ करेन. हा नको तो नको तो नको आता दिवस गेलेले आहे. आपल्याकडे अनेक दचके तुटलेले आहे. हे मी बोलतोय मग टीव्हीवर बातम्या दाखवतात भास्करराव असं बोलले. आता मागच्या वेळेला मी काय बोललो मीटिंग मध्ये की आपली काँग्रेस झाली एवढं बोललो मी. पुढे अनेक उदाहरणं दिली की काँग्रेसने आपलं काय काय केलं. ती बरोबर काँग्रेस झाले तेवढंच पट आणि तेवढ्याच कितीपती उद्धव साहेबांपर्यंत गेले. मला कमाल वाटते माझी इथे जिंजकायची. अरे बोलवता तुम्ही मला बोलवत असाल तर तुमच्या हिताच्या त्या गोष्टी करता हे निष्ठावंताचे धंदे. बरं काय त्यांनी माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? काय माझं काय आता नुकसान होणार आहे? काय माझं नुकसान व्हायचं राहिले? जे काही करायचं पक्षाकरता करायचं. आणि म्हणून शहरामध्ये आपण पहिल्यांदा मान्यता घेऊया शहरामध्ये शिवसेना उभी करून दाखवायची म्हणजे दाखवायची. सुधीरराव ग्रामीण भागामध्ये शिवसेना आहे. काय काळजी करण्याचे कारण नाही. आज तुम्ही संघटन म्हणून सध्या व्यक्त आलेला तुम्हाला पण सांगतो बाळा भेटर तुम्हाला पण सांगतो दत्ताजी कदम तुम्हाला पण सांगतो. तुम्ही परवाच्या दिवशी माझ्याकडे आला होता. तुम्ही सांगितलं फक्त या त्याचं उदाहरण मी पण माझ्या मीटिंग मध्ये दिलं की तुम्ही त्या गेलेल्या आजारामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. संतोष सेराडेचा संगमेश्वर देवरूपचं सांगितलं. मी माझ्या मतदारसंघाचं सांगतो. लांडगाव मंडलगड सांगतो. खरोखर शिवसेना जागेवर आहे. पण असं होत नसते कधी. सैनिक फक्त असावा, नेता असावा. ही नेतृत्वाची फळी तुम्हाला उभी करावी लागेल. हा तो आज तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. आरक्षण काय पडतंय अजून बघायला लागेल. ते हे घेतात का पुन्हा बदलण्याची काही चर्चा आहे. उद्या तुम्हाला उमेदवार शोधताना कस लागणार आहे. सगळी तयार झालेली माणसं पलीकडे गेले. काय बाळासाहेब पट्टे का नाही तुम्हाला? असं नाहीये. हा गेला तर काय झालं, ते गेलं तर काय झालं, ते गेलं तर काय झालं. असं काही एवढं सोपं आहे काय? उमेदवारी द्यायच्या म्हटल्यानंतर शेवटी मतदारांना अपील होणार नेतृत्व द्यावं लागेल. आणि मतदार करता व्यवहारी झाले. काय झालं परवाच्या निवडणुकीमध्ये? काय वायानो 21 रुपये घेतले होणार नाही झाले. काय झालं का? 2 मराठी माणसांचे पक्ष फोडले. 2. एक शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडली आणि शरद पवार साहेब जे महाराष्ट्राचे नेते मराठी माणूस आहेत त्या मराठी माणसाचे 2 पक्ष फोडले आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गेलाय कुठं? गेला कुठं? मला असं वाटलं होतं का महाराष्ट्र चौताळून उठेल, पेटून उठेल आणि महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीची सत्ता नेस्तनाबूद करेल. लोकसभेला लोक जागे झाले आणि विधानसभेला का झोपले, कशा करता झोपले, का दाखवून राहिले? कुठे गेला स्वाभिमान तुमचा? मग जे इमानदारी राहील त्यांच्या चुका की तुमच्या चुका? नेत्यांच्या चुका की मतदारांच्या चुका? प्रत्येक वेळी नेते विकाव. यावेळेला काय झालं? मतदारांनी काय केलं? ईव्हीएम घोटाळा झाला म्हणतो. किती झाला? पुऱ्या कोकणामध्ये 39 जागांपैकी मी एकटा निघून आलो. पण आता ते अव्यक्त तर बरं झालं. सभागृहात जेव्हा 2 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री बसतात तेव्हा सारखे बोलतात. एका भास्करराव बाकीचे आले असते बरं तेवढे यायला नको. म्हणजे मी सारखा त्यांच्या डोळ्यात सळतोय. चालू आहे असं चेष्टा मस्करीवर. पण ते मनातलं बाहेर तुम्ही तेवढे निवडून या नको. काय आहे? कुठे गेलंय सगळं? काय परवानगी? सिंदूर काय झालं? हिंदू समाज एवढा लाचार झालाय. हिंदू समाज आमच्या हिंदू महिला एवढ्या कमजोर झाल्या की आमच्या कपाळाचं सिंदूर, आमच्या कपाळाचं कुंकू, आमच्या कपाळाची टिकली जी माझ्या नवऱ्याच्या नावाने दिला होती, नवऱ्याच्या नावाने लावली. आता लावणी आहे. लावणीमध्ये गाणं म्हणतात ना ते धीरा आले तुला न्यायाला, वैली आली
आली तुला न्यायला, नंदन आली तुला न्यायला, काय घेऊन आली? साडी घेऊन आली, चोळी घेऊन आली, मंगळसूत्र घेऊन आली, हार घेऊन आली, काय जोडी घेऊन आली, ती जायला तयार होत नाही. आणि शेवटी नवरा येतो तुला न्यायला, त्यावेळेला तिचे घरचे म्हणतात तुझा पती आला तुला न्यायला. ती तिथूनच विचारते शेतातून काय घेऊन आले, तर एक पिंजरीची पुडी घेऊन आले, पिंजरीची डबी घेऊन आले. ती एका सेकंदात आपल्या सासरची वाट धरते. एवढा अनन्य साधारण त्या कुंकवाला महत्व आहे. अनन्य साधारण त्या कुंकवाला महत्व आहे. ते कुंकू तुम्ही आम्हाला देणार आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही आमची मतं मागणार. त्याच्या मोबदल्यात का ते कुंकू वाटताय की त्या ठिकाणी पहेलगाममध्ये 26 लोकांना गोळे हाऊन मारले, त्यांचे जात धर्म विचारून मारले. भावनिक करायची. त्या 26 मधला एक मुसलमान होता घोडेस्वार, त्याचा मात्र उल्लेख अजिबात करायचा किंवा तो 27वा असेल. तो मुसलमान होता. तो तिथल्या लोकांना मारू नका म्हणून आडवा गेला ना, त्याचा उल्लेख सुद्धा करायचा नाही. का तर तो जातीनं मुसलमान होता. 26 मेलेलं त्यांना त्यांनी मारलं. ज्याला तुम्ही ऑपरेशन सिंदूर म्हणता, ते मारणारा एक तरी मेल्याची बातमी वाचली तुम्ही? कुठे गेले ते? कुठून आले ते? किती दिवस तिथं होते? ते इतके दिवस कसे राहिले? जिथं गोळीबार झाला तिथून 500 मीटरवर सीआरपीएफचा कॅम्प आहे. 500 मीटरवर भावनेच्या आधी जाऊ नका. नाक्यावर यांचं पाप सांगा. घेऊन यायचे 15 मिनिटात मला बोलायचे, चालेल ना? तर कंटाळले हा विषय जरूर ऐकावा, महिलांनी ऐकावा, पदाधिकाऱ्यांनी ऐकावा. 500 मीटरवर सीआरपीएफचा कॅम्प आहे. 1.5 तास नंगा नाच चालला होता. सांगतात त्या पद्धतीने पॅन्टी बघून, त्यांची निशाणी बघून किंवा त्यांची जात बघून, त्यांचा धर्म बघून 1.5 तास गोळ्या घालत होते. 1.5 तास. ते लग्न 16 एप्रिलला झालं आणि जिचा नवरा 22 एप्रिलला मारला गेला, ती मांडी मोडून नवऱ्याच्या प्रेताजवळ नववधू बसले, नवीन बायको बसले, 1.5 तास बसले. कुठे तुमची यंत्रणा? माझा प्रश्न आहे देशाच्या पंतप्रधानांना की 2012-13ची तुमची भाषणं तुम्ही त्यावेळेच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांना प्रश्न विचारत होता. तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न विचारले, तुम्ही इंदिरा गांधींना प्रश्न विचारले, तुम्ही लाल बहादूर शास्त्रींना प्रश्न विचारले, तुम्ही पी.व्ही. नरसिंहांना प्रश्न विचारले, तुम्ही त्या ठिकाणी मनमोहन सिंगांना प्रश्न विचारले की हे अतिरेकी आपल्या देशात येतात कसे येतात? कारण मिलिटरी तुमच्या हातात आहे, रॉ संघटना तुमच्या हातात आहे, सीआरपीएफ तुमच्या हातात आहे, पोलीस तुमच्या हातात आहे, सगळी यंत्रणा तुमच्या हातात आहे. येता आते कैसे नक्कल गेली का होती? ते येतात कसे म्हणून विचारत होते. अरे ते आले तर परत जाता कामाने आणि त्याला तिथल्या तिथं मारले पाहिजे, पण त्याच्याकरता 56 इंचाची छाती पाहिजे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते ना. कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती? बघा 26 बायांना आमच्या 26 बहिणींच्या विधवा केल्या, त्यांची कपाळ पांढरी केली. तुमची हिंमत आहे की ती पिंजरीची डबी नेऊन त्यांच्या हातात द्यायची? लोकांना वाटतंय, मताकरता वाटतंय. हिंमत आहे तुमची? काय झालं पहलगाममध्ये 40 जवान मारले गेले निवडणुकीच्या अगोदर. कुठे गेली होती 56 इंचाची छाती तुमची? काय झालं पुलवामामध्ये? काय झालं मोरीमध्ये? काय झालं नेपाळच्या सीमेवर? किती लोक गेले? कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती? हिरो स्टाईल, फिल्मी स्टाईल, एखाद्या नटाप्रमाणे भाषण करायचं बस घराने घोसले मारले. ते आमच्या घरात आले 20 महिला आमच्या विधवा करून गेले. आम्ही काय केलं? ते आमच्या घरात आले आणि 40 जवानांना मारून गेले. आम्ही काय केलं? ते उरीला आले 17 जवानांना मारून गेले. ते अनेक ठिकाणी मारून गेले. आणि मग आम्ही कुठे जातो एअर स्ट्राईक केला नाही, हे केलं नाही, ते केलं सांगतो. कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती? हे अमेरिकी येतात तेव्हा तुमची कुठे गेली? तुम्ही
जनसेवक आणि काय ते काय म्हणतात ते चौकीदार, तुझं भारी प्रेम आहे चौकीदार. तुम्ही गेले चौकीदार. भावनेच्या आधी लावू नका, भावनेच्या आधी लावू नका. कुठे देशाच्या पंतप्रधान ज्या वेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला देशाचे पंतप्रधान परदेशात होते. सौदी अरेबियात होते. तात्काळ तिथून आले, बेलगामला गेले. इथं हल्ला आहे गेले काय रे? काय बघायला गेले काय? भारतात तरी घेऊन गेला असता. गेले नाही गेले. वास्तविक देशामधल्या सगळ्या खासदारांना एकत्र करून त्यांनी मिटिंग घ्यायला पाहिजे होती. खासदारांची मिटिंग बोलवली. त्याला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी मार्गदर्शन केलं आणि देशाचे पंतप्रधान बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी. कोणाला काय महिलांच्या कुंकवाची तुम्हाला काळजी आहे? कानाला सांगता कुंकवाच्या बद्दल हे सगळं, हे सगळे मोर्चे काढता, मेळावे काढता आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील व्हा. पण ते सांगतात तू होऊ नका स्वतः. शिवसैनिकांनी म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे, प्रवाहाच्या विरोधात लढतो तो शिवसैनिक, संकटाला आधार घेतो तो शिवसैनिक, मरणाला घाबरत नाही तो शिवसैनिक आणि जेलमध्ये जाण्याला सुद्धा घाबरत नाही तो खरा शिवसैनिक. काय सांगता? आम्ही लहान पडतो, आम्ही या विषयामध्ये बोलत नाही, पण बोलायला गेलं तर हे आमच्यावर पुढे करू शकत नाही. कुठं होतात तुम्ही? आज पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं, अधिवेशन बोलवलं, विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष बोलतोय. कैलासवासी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1971 साली ज्या वेळेला पाकिस्तान हिंदुस्थान लढाई झाली, वाजपेयी साहेबांनी अधिवेशन बोलवा म्हणून सांगितलं. इंदिरा गांधींनी अधिवेशन बोलवलं. 62 साली चीन बरोबर लढाई झाली, पंडित जवाहरलाल नेहरू अधिवेशन बोलवा म्हणून सांगितलं, अधिवेशन बोलवलं. मनमोहन सिंगांनी बोलवलं, प्रत्येकाने बोलवलं. आमचे पंतप्रधान देशाच्या ह्याच्यामध्ये बोलायला तयार नाही, पार्लमेंटमध्ये. बाहेर फिल्मिस्ट आहे भाषण, बाहेर चाललंय. त्या पाकिस्तानला काय मिळालं नाही मला देणं घेणं नाही, पण त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशाचं पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं आणि त्यांनी धाडस दाखवलं. काय घडलं ते सांगण्याचं तिथल्या जनतेला धाडस दाखवलं. आमचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये एवढं पाशवी बहुमत आहे तरी सुद्धा पार्लमेंटमध्ये घ्यायला तयार नाही. ही काय लोकशाही आहे? ही लोकशाही आहे? अशा पद्धतीनं लोकशाही टिकणार आहे? सारखं हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. काय झालं? सोफिया कुरेशी अचानकपणे सोफिया कुरेशी कुठून उगवल्या? कर्नल सोफिया कुरेशी परवानच्या दिवशी देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगांचं नाव असेल ते काय कळत नाही. नरेंद्र भाई मोदी हे गुजरात मध्ये गेले आणि सोफिया कुरेशीचं सगळं कुटुंब बोलवून आणलं आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांच्या कुटुंबाकडून पुष्पवृष्टी करून घेतली. सोफिया कुरेशी ज्या वेळेला 4 दिवस तुमचं युद्ध चाललं म्हणा, त्या दिवशी रोज मात्र टीव्हीवर बातम्या द्यायला कर्नल सोफिया कुरेशी होत्या. युद्ध थांबल्यानंतर ट्रम्पने जाहीर केलं. एक नरेंद्र मोदींचं भाषण आहे बघा, तुम बार बार क्यों जाते हो अमेरिका के पास? ओ मामा, ओ बाबा मामा, ओ बाबा मामा, युद्ध बंद करो, क्यों बाबा मामा? अभी ये क्या हो गया? ट्रम्प चाचा हो गया ना? त्या सोफिया कर्नल सोफिया कुरेशी काम झाल्याबरोबर तो ह्याचा राजस्थानचा ना एमपीचा मंत्री विजय शाह त्या कर्नल सोफिया कुरेशीला आतंकवाद्यांची बहीण म्हणतो, दहशतवाद्यांची बहीण म्हणतो. किती किती उलट्या काढण्याचे हे लोक लक्षात. देशाकरता, देशाच्या करता हिंदू आहे की मुस्लिम आहे, देशाकरता हे लढायला तयार होतात. पण मतांकरता मात्र ताबडतोब तिच्यावर आतंकवाद्यांची बहीण म्हणून आरोप केला. मग तिच्या बरोबरची असलेली दुसरी विंग कमांडर योमिका सिंगला का नाही बोलला?
योगी का शिकला का नाही बोलला? इथं पण हिंदू मुस्लिम मागच्या वेळेला उद्धव साहेबांना असंच केलं. औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष कोण औरंगजेब? 1770 औरंगजेब नाही. ज्या पद्धतीने सोफिया कुरेशी सैन्यामध्ये कर्नल होती त्याच पद्धतीनं औरंगजेब हा सुभेदार होता आपल्या सैन्यामध्ये. त्यांनी पाकिस्तानाला मारलं आणि तो रजेवर गेला, त्याचे तुकडे तुकडे केले. त्याचं कौतुक नाही करायचं. तो मुसलमान आहे ना, तो देशाकरता लढला ना, तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा जर विचार करता तो देशाकरता लढला. म्हणून उद्धव साहेबांनी त्याचं कौतुक केलं. यांनी लगेच सांगितलं की हे औरंगजेब फॅन केलं. आता सोफिया कुरेशीला तुम्ही पुढे का आणलं? तुम्ही का आणलं? आम्ही तर तिचं कौतुक करतोच, करणारच. ही परिस्थिती या देशामध्ये आहे. युद्धाबद्दल सुद्धा बोललं पाहिजे, पण तुम्ही त्याचा बोलत नाही. त्यामध्ये युद्ध 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 कुठलं युद्ध नाही, कुठलं काय, कुठली युद्ध नाही, कुठलं काय. आता काय सांगायचं त्याच्याबद्दल? पण ते परत माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा होईल. आता काही तुम्ही यांच्यावर बोलला, काही यांनी केलेल्या चुकांबद्दल बोलला, त्यांना एखादा प्रश्न विचारला, त्यांना एखादी माहिती विचारली की तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलताय, होतात की नाही? तुम्ही पाकिस्तानचे समर्थक आहात, तुम्ही पाकिस्तानच्या पाठीशी राहा, तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. मी सांगू काय तुम्हाला, भाजपवाल्यांना जेवढं पाकिस्तानचं प्रेम आहे तेवढं कोणाला नाही या देशामध्ये. जेवढं भाजपवाले पाकिस्तानचं नाव घेतात ना, तेवढ्या मुसलमानांचं नाव करतात. ते मुसलमान सुद्धा पाकिस्तानचं नाव चुकून घेत नाही. तेवढं भाजपवाले घेतात की नाही? सकाळ संध्याकाळ भाजपवाले जेवढं पाकिस्तानचं नाव घेतात तेवढं कोणी घेत नाही. जरा काय झालं की पाकिस्तान 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 सकाळ संध्याकाळ ते असं बोलत असतात. म्हणून यांच्यापासून देश आपल्याला वाचवायला हवाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी सर्वांनी निर्धार निश्चय करूया. मी मगाशी त्यामध्ये फरक पडत नाही नव्हे, मी फरक पडू देणार नाही. ही स्लोगन हा विचार घेऊन आता घरी जायची वेळ नाही. फरक पडत नाही म्हणजे आपण काय तिकडे चाललंय त्याचा मला काही फरक पडत नाही. माझा आपलं व्यवस्थित चाललंय ना, आता अर्थ होतो. माझं खाणं पिणं पार्ट्या दुखऱ्या पांढऱ्या बिकऱ्या माझं व्यवस्थित चाललंय. कोण गेला कोणाला तरी काही फरक पडत नाही. माझं व्यवस्थित चाललंय हे असं नाही म्हणून आलं. फरक पडतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो, मी नेहमी समाधानी असतो. मला काहीही कशाचं दुःख नाही. मिळालं आनंद आहे, नाही मिळालं त्याच्यापेक्षा आनंद आहे. आणि आज तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक. आजच्या सारखं सौभाग्य कुठलं नाही. आजच्या दिवशी आपण हा मेळावा काही ठरवून प्रथम घेतला, काळा ठरवून घेतला असं नाही. पण योगा एवढा सुनील भाऊ असतो. मला वाटतं बीजेपीच्या मनामध्ये आहे पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना. त्याच्याकरता मी मोठा, माझ्या कुठल्या नेत्यावर निष्ठा नोकऱ्या यापेक्षा पक्ष मोठा ही भूमिका ठेवतो. तुम्ही जरी काही सांगितलं तर बोलत नाही की माझा आवाज नव्हता, मी बसत बोलत नव्हतो, तर आपला तुमचा समंजसपणा होता. पण तुम्ही महिला संघटना काय ते तुमचं निमंत्रण पत्रिकेत नाव सुद्धा नाही. मला माहित आहे तुम्हाला काय म्हणावं लागलं होतं ते, पण हे कशासाठी कलाकार मी चिपळून जाय, मी चिपळून जाय स्वतः मेळावा चिपळूण मध्ये प्रोटोकॉलची काय यशस्वी आहे, काय यशस्वी आहे. शिवतीर्थावर भाषण होतं माझं होतं. माझं झाल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊतांचं होतं आणि नंतर डायरेक्ट उद्धव साहेबांचं होतं. काय इथं माझ्याकडे प्रोटोकॉल पाळता येते लोक काय पाळता येत नाही, काही पाळत नाही. मी तिथे पक्षाच्या मिटिंगला बसतो, माझ्या भागात ना अनेकांच्या अनेक ठिकाणच्या घरे असतात. निमंत्रण पत्रिकेवर माझं नाव आहे, असेल तर खाली आहे का वर आहे, माझा फोटो आहे, मला दिलं नाही. मी विचारत सुद्धा नाही. पक्षाचे जुने कार्यकर्ते निष्ठेनं काम करतात, आपल्या नेत्याचा योग्य तो मान सन्मान राखतात. आता त्याबद्दल मी बोलायचं म्हणजे माझ्याच मनात मी माझा कमीपणा नाही घ्यायचा, मी काही बोलतो. त्यामुळे तुमच्या मनाचं दुःख माझ्या लक्षात राहील आलं. तुमचं सदन आलं तेच ना, तुमचं सदन नाव सुद्धा नाही त्या पत्रिकेमध्ये, महिला संघटना. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी काही मनाला फार
माझा प्रोटोकॉल काय आहे ते बघा. काही नेत्यांच्या भाषणात काय माझा प्रोटोकॉल टाकला गेला ते बघा. माझं काय लक्ष नाही, सगळं माझं लक्ष आहे. ह्यानं जर काही चांगलं करायचं नसेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार, आपण फक्त सुद्धा आपण करू. पण आता ही नाटकं चालणार नाही. राजू भागवत म्हणतात आणि प्रतापराव वगैरे म्हणतात, सुधीर भाऊ त्या पद्धतीनं आता आपण पुढाकार घेऊ, एक एक माणूस वेचू आणि पुन्हा शिवसेनेचं वैभव यांच्या उभं करू. इथे कुठल्या तरी नेत्याच्या अवतीमध्ये पिंगा घातला, काय होणार आहे, काय होतंय, काय होतंय, काय प्रत्येकाची कुवत ठरलेली आहे. त्या सिंधुदुर्गापासून सकाळ संध्याकाळ माझ्याकडे रोज लोक येतात, रोज. आता तसा दुनियातला राहिलाय कोण, आमदारांपैकी मीनी वैभव बाकी राहिले सगळे गेले, कोण राहिलाय कोण. ते राजे सर आता मी नाव पण कधी घेतलं ते नेहमी यायचे. मी एकमेव निष्ठावंत, एकमेव असा काही नाव वैभव नाही. माझी मी नाही कधी बोलायचो, अरे राजे बाबा स्वतः लिहितो एकमेव निष्ठावंत. आता बऱ्याच वेळेला असे ते जाणारे आहेत ते स्वतःला बरीच अवकाश लावतात. मी कडवट आहे, मी निष्ठावंत आहे, काय हे म्हणतात ते, मी कट्टर आहे, आणि मी कडवट आहे, मी निष्ठावंत आहे, मी एकनिष्ठ आहे, मीच तेवढा एकमेव बाळासाहेबांचा भक्त आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग कधीतरी लिहितात मी कडवा आहे. 4-8 दिवसांनी काय होतं मला काय माहिती. 2004 साली आम्हाला शिवसेना सोडावी लागली. माझ्यासारख्या माझ्या बरोबर आलेले लोक, संदीप चव्हाण पासून पप्या चव्हाणापासून अनेक जण बसले, एखादं नाव घेतलं एखादं नाव. त्यांनी निर्णय केलेला आहे भास्कर जाधव हा आमचा पक्ष. माझ्यासारख्या माणसाला आज या वयात जो माणूस करतोय त्याला सुद्धा शिवसेना सोडावी लागली. आणि कशाला आम्हाला हे निर्जावली लावून घ्यायची. मी काय कडवट आहे, मी निष्ठावंत आहे, मी एक, ह्या सगळ्या ह्याच्यात जे जे बोलताय ते सगळे दाखवायचे करणं. बघा तुम्ही, मी काही बोलत नाहीये. एकमेव आमदार मी असा आहे, निवडून आल्यानंतर सुद्धा मी स्वतःला ही काय लावले काय कुठं वाचली असं कुठं सांगा. राजूबाबाचे डोळे बारीक आहेत, बारीक म्हणजे वाचना कुठं असले तर सांगा, काही नाही. त्या स्वतः निष्ठा लावून घ्यायची. मी निष्ठावंत आहे, मी कडवट आहे, मी एकनिष्ठ आहे, काय आणखी काय आहे, मी कट्टर आहे, आणि मग पुढे घ्यायचं मी कडवा आहे. 4 दिवसांत हे सगळं घडतंय. आणि म्हणून आपली जुनी शिवसेना करून घेतो. आज सकाळी पंकज कुलकर्णी माझ्याकडे आले. आज सकाळी तो काय संस्थेचं नाव, बाळासाहेबांची पुणे कोकणातली संपलेली नाही आणि ह्याही बाळासाहेबांची संपलेली ऐकणारी बसत सगळे पदाधिकारी नेमले वगैरे बैठका आज त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे. मंत्री संधी जरी गेले तरी शिवसेनेने ठाम केलं आहे, ठाम आहे. जर सगळे एका जीवात जर एकत्र आले आणि हा नेता ही तो नेता करण्यापेक्षा एकमेव ध्येय ठेवलं की बस आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा रत्नागिरीच्या भगवा फडकवायचा हा जिल्हा 100% फडकवला जाऊ शकतो. नगरपालिकेमध्ये यश येऊ शकतं. याकरता तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. अचानकपणे पाऊस पडल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं नाना तऱ्हेचं नुकसान झालंय, बागायतदारांचं नुकसान झालंय, पर्यटनावर परिणाम झालेला आहे, मच्छीमारांच्या व्यवसायात परिणाम झालेला आहे. त्याकरता आपण मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केलेलाच आहे विधानसभेमध्ये. त्याकरता आपण निश्चितपणे संघर्ष करू. आणि काही लोकांना मी स्पष्ट बोललो असतो तर त्यांनी रागवायचं काही कारण नाही. पक्षाकरता म्हणून आपण काही चूक करतोय का याचा आत्मपरीक्षण करावं. पक्षावर जर तुमचं खरोखर प्रेम असेल तर माझ्यावर तुमचा राग आहेच, पण मी सांगितलेलं चांगलं आहे ते समजून पक्षाकरता ते सगळं विसरून जा. मी तर नेहमीच विसरतो, कारण मला माहित आहे माझ्या विरोधात अनेक जण जळले, ते जळून कोळसा झाला, मी मात्र चमकतो. काय का नाही, किती वेळा निवडून आलो आतापर्यंत? 8 वेळा निवडून आलो. किती वेळा? 7 वेळा आमदार मी एकदा जिल्हा परिषद आहे काय कोण पुण्या कोकणात आलो ना. किती मला एवढं सगळं होऊन तर जळणाऱ्यांच्या शेवटी जळतात, तरी पण मी जर चमकत असेल तर जळणार नाही ते. म्हणून त्यांना जळण्याकरता माझ्या शुभेच्छा ते आहेत त्यापेक्षा अधिक काळे व्हावे आणि उद्धव साहेबांची शिवसेना तेजानं त्या ठिकाणी चालवावी अशा शुभेच्छा देऊन